हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर आज आपण बघणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री महाराष्ट्र बोर्ड डे 2 PYQs. आपण शृंखला स्टार्ट केली होती. आज दुसरा दिवस. तर हे 4 क्वेश्चन आहेत जे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आज, जे आतापर्यंत पेपरला आलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आपल्या डोक्यात आलं, पेपरला आलं, तर काय लिहायचं? असा कंपाऊंड ज्यामध्ये ऍटलिस्ट वन डायरेक्ट कार्बन टू मेटल बॉन्ड आहे, म्हणजे आपला ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, काय असेल? RMgX म्हणजे आपला ग्रिग्नार्ड भाऊ. त्यात काय आहे? RMgX. Mg मेटल आहे, R अल्काइल ग्रुप आहे, अल्काइल म्हणजे कार्बन कंपाऊंड आहे. मग कार्बन कंपाऊंड आणि Mg मध्ये एक बॉन्ड आहे, डायरेक्ट बॉन्ड आहे, त्यामुळे त्याला आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतो. सेकंड, ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड. R आणि Li, R अल्काइल ग्रुप म्हणजे कार्बन कंपाऊंड, आणि लिथियम सोबत डायरेक्ट बॉन्ड असेल, दॅट इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. मग दोन टाइपचे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहेत, एक ग्रिग्नार्ड रिएजंट आणि दुसरं ऑर्गॅनोलिथियम. समजलंय? हा झाला पहिला क्वेश्चन. हा क्वेश्चन असतो जवळपास 1 मार्काला, किंवा खूप डिटेल विचारलं तर 2 मार्काला क्वेश्चन असतो. द नेक्स्ट कन्व्हर्जन आहेत केमिकल कन्व्हर्जन. हा क्वेश्चन असे प्रकारचे क्वेश्चन हमखास येत असतात. आता या ठिकाणी काय? इथाइल ब्रोमाइड टू इथाइल मिथाइल इथर. आपल्याला विल्यमसन इथर सिंथेसिस नावाची एक रिएक्शन आपण बघितलेली आहे. ती रिएक्शन डोक्यात आणायची. इथं काय घेतलं आपण? इथाइल ब्रोमाइड घेतलं, दॅट इज इथाइल ब्रोमाइड प्लस मिथाइल सोडियम अल्कॉक्साइड. ओके ना, सोडियम अल्कॉक्साइड म्हणजे काय येईल? सोडियम मिथॉक्साइड. ओके, क्लिअर आहे? मग याची रिएक्शन केली, मग काय फॉर्म होईल? हा Na आणि हा Br निघून जाईल, हा NaBr बाहेर पडेल. मग काय होईल? प्लस NaBr. लिहून घेऊयात बाय प्रोडक्ट. NaBr म्हणजे सोडियम ब्रोमाइड. क्लिअर आहे? आणि काय फॉर्म होईल? CH3CH2OCH3 CH3CH2OCH3. याचं नाव काय आहे? इथाइल मिथाइल इथर. ओके. द नेक्स्ट कन्वर्जन आहे ब्रोमोबेन्झीन टू टोलिन. आता ब्रोमोबेन्झीन म्हणजे काय? बेन्झीन वरती Br, टोलिन म्हणजे काय? बेन्झीन वरती CH3 ग्रुप. यांची एक रिएक्शन बघायची आहे. काय करणार आपण? इथं आपण ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करणार. कसं यूज करणार? हा RMgX तयार झालेला आहे. स्टार्टिंगला काय घेतला आपण? ब्रोमोबेन्झीन घेतला, त्याचं नाव आहे ब्रोमोबेन्झीन, प्लस मॅग्नेशियम मेटल घेतला. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट कॅन फॉर्म ग्रिग्नार्ड रिएजंट. दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्म झाला बेन्झीन MgBr. ओके, प्लस CH3Cl आपण त्यात ऍड केलं, पुढे रिएक्शन केली. CH3 मध्ये मिथाइल क्लोराइड ऍड केलं आणि 2 Na मॉलिक्यूल आपण ऍड केले. काय होईल? ह्या ठिकाणी वुड्स रिएक्शन होईल ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये, आणि ह्या ठिकाणी फॉर्म होईल टोलिन प्लस 2NaCl प्लस MgBrCl ऍज अ बाय प्रोडक्ट. हा कोणता आहे? हा आहे टोलिन. दिस इज अँड टोलिन. हा मला भेटला, आपला हा पाहिजे होता, भेटला आपल्याला. स्टार्टिंगला काय केलं आपण? ब्रोमोबेन्झीन घेतला. ब्रोमोबेन्झीन आपण काय केलं? त्या ठिकाणी Mg ऍड केला ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. मग बेन्झीन रिंग MgBr, तो ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्म झाला. नंतर आपण CH3Cl टाकलं आणि 2 Na टाकलं इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, आणि काय फॉर्म झालंय? टोलिन फॉर्म झालाय, 2NaCl फॉर्म झाले, प्लस MgBrCl फॉर्म झालंय. म्हणजे हे जे कन्व्हर्जन आहे हे ऍटलीस्ट 2 मार्कला असतं. असे क्वेश्चन असतात 2 मार्क्स. हे क्वेश्चन असतात 2 मार्क्स. हा क्वेश्चन आहे 1 और 2 मार्क्स. ओके, क्लिअर सेट. लास्ट रिएक्शन बघायची आपल्याला, क्लोरोबेन्झीन टू बायफिनाइल. आता ही वुड्स फिट्टिक रिएक्शन आहे, डायरेक्ट नेम रिएक्शन विचारलेली आहे. नेम रिएक्शन विचारताना डायरेक्ट तुम्हाला नाव देणार नाहीत. काही वेळेस देतील, काही वेळेस तुम्हाला डायरेक्ट विचारतील रिएक्टंट काय आणि प्रोडक्ट काय यांचं कन्व्हर्जन करा.
काय विचारलेलं आहे या ठिकाणी? क्लोरोबेन्झिन टू बायफेनाइल विचारलेलं आहे. मग बायफेनाइल घेतला आपण, कसं घेतलं? 2 मोल्स ऑफ क्लोरोबेन्झिन घेतले. किती मोल? 2 मोल्स ऑफ क्लोरोबेन्झिन घेतले. त्या 2 Na टाकले, त्या ड्रायथर मध्ये प्रेस मध्ये रिएक्शन केले आणि हा बायफिनाइल फॉर्म झाला. हा फॉर्म झाला बायफिनाइल. ओके, क्लिअर आहे. प्लस 2 NaCl ॲज अ बाय प्रोडक्ट फॉर्म झालं. तर हे होते आजचे 4 क्वेश्चन. हा पण क्वेश्चन येतो 2 मार्काला. आपण एक घेऊन राहिलो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कशा प्रकारचे क्वेश्चन येत असतात. हेच क्वेश्चन येतील ही खात्री नसते, परंतु यावर आधारित असे क्वेश्चन येऊ शकतात ही मात्र 100% खात्री असते. समजतंय? तर ज्याप्रमाणे आपण डे 1 ला शेवटी सांगितलं की डे 2 मध्ये भेटूयात, तसंच म्हणतोय आता डे 3 मध्ये भेटूयात. तोपर्यंत SN1 रिएक्शन, SN2 रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन त्या करून ठेवा. पुढच्या पार्ट मध्ये आपण अल्कोहोल फिनॉलचे घेऊयात काही आणि काही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे घेऊ. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.